घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची। साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी, 6 मजली इमारत, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर, 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध। बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र, सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा, 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रेनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच। संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30। सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपाचे प्रमोद कामत यांचे एकमेव नामनिर्देशन दाखल झाल्यामुळे पीठासन अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी प्रमोद कामत यांची जिल्हा परिषद अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले। सन्माननीय प्रमोदजी कामत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष यांना मी विनंती करतो। शिवाजी महाराज यांना वंदन करतो। आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषदची जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक आणि या निवडणुकीसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या आजच्या निवडणुकीचे पीठासन अधिकारी सन्माननीय साठे मॅडम, अतिरिक्त जिल्हाधिकारी, त्याचप्रमाणे आमच्या जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय केबुडकर साहेब, सन्माननीय ग्रामपंचायत विभागचे प्रमुख CO साहेब, सन्माननीय जयप्रकाशजी परब साहेब, त्याचप्रमाणे या जे निवडणुकीसाठी जे या प्रक्रियेत असलेले सगळे अधिकारी, त्याचप्रमाणे महत्त्वाचं म्हणजे आमचे 50 जिल्हा परिषद सदस्य ज्यांच्या विश्वासामुळे आपण आज अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ही बिनविरोध निवडणूक झाली, त्यांचं सगळ्यांचं सर्वप्रथम मी धन्यवाद त्यांना देतो, ऋण व्यक्त करतो। आपल्या महाराष्ट्राचे नेते, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि तुमच्या आमचे सगळ्यांचे आदरणीय स्थान असलेले आमचे नारायणराव राणे साहेब, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे आपले भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे आमचे लाडके पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणे साहेब, निलेशजी राणे साहेब आमदार कुडाळ मालवण मतदारसंघाच्या दीपक भाई यांच्या सर्वांच्या प्रक्रियेतनं आणि सगळ्यांच्या सहकार्यातनं आणि सगळ्यांच्या आपल्या मार्गदर्शनाखाली निवडणूक झाली आणि त्याच्यातनं मी सगळेजण आपण निवडून आलो आणि त्याच्यातनं जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष त्या सगळ्यांच्या आदेशानुसार आणि आपल्या पक्षाच्या महायुतीच्या आदेशानुसार आम्ही अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून निवडून आलो आणि त्याच्यात सगळ्यांचं बहुमोल सहकार्य म्हणजे तुमच्या सर्व 50 जिल्हा परिषद सदस्यांचं आहे। आणि मला अभिमान आहे की ह्या जिल्हा परिषदमध्ये 2012 ते 2017 मध्ये मी जिल्हा परिषद सदस्य होतो, शिक्षण आणि आरोग्य सभापती पण होतो। आणि मला अभिमान दुसराही आहे की ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे इतरही जे जिल्हा परिषद अध्यक्ष झालेले सुद्धा सभासद इथं आहेत, सदस्य आहेत, उपाध्यक्ष झालेले आहेत, सभापती झालेले आहेत, निर्णय भागात सभापती असलेले अगोदरही होते आणि आता असलेले सभापती उपसभापती पण आहेत, कोण सरपंच होतो, कोण सोसायटीचे चेअरमन, असे सगळ्यांना अनुभवी असे सगळे आमचे सदस्य आहेत। या सगळ्यांचा त्यांचं सहकार्य घेऊन हातात हात घालून प्रत्येकाच्या सहकार्य घेऊन आम्ही एक विजन ठेवून आम्ही एक काम करू आणि मला खात्री आहे की आपण सगळे इथं समाजसेवा आणि विकास करण्यासाठीच एकत्र आलो आहे। प्रत्येकाने आपापल्याला मतदान केलेलं आहे, तर आपला सदस्य आपला विकास काम करण्यासाठी आपलं दिलेलं आहे। आपण जर दिलेली जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष साहेब माझे जवळचे एकदम क्लोज मित्र आहेत आणि आमचं रिलेशन खूप जुनं आहे, त्याच्यामुळे त्यांचं आमचं ट्युनिंग पण चांगलं जमेल आणि असलेलं सगळेच आपण तुम्ही आहात, सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या सहकार्यानं चांगलं विकासात्मक आपण काम करू आणि कोणालाही न दुखावता
चांगलं सगळ्यांना विश्वास ज्येष्ठ श्रेष्ठ असलेले सगळेच सभासद यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन पुढची जी वाटचाल आहे ती 100 आमचे गटनेते इथे बसलेले आहेत गोंबडे साहेब आणि सगळेच त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन सहकार्यानं सगळ्यांच्या आपण जी पक्षानं आमच्या नेत्यांनी जी काही जबाबदारी दिली आहे ती तत्परतेने आम्ही पार पडू असं आपल्याला अभिवचन देतो. सगळ्यांचा आशीर्वाद घेतो. नेते थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.